शिंदखेडा शहर हा विकासाचा केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही SSSची योजना त्याच्यामध्ये ठेवली. स्मार्ट शिंदखेडा, सुंदर शिंदखेडा अशा प्रकारची योजना आम्ही आखलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये शिंदखेडा शहराला एक स्मार्ट शहर म्हणून, प्रगतिशील शहर म्हणून निर्माण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि पूर्ण शहर एक दिलाने एक मताने एकत्रित झालं आहे. म्हणून एकतर्फी असलेलं शहर पुढच्या काळामध्ये विकासाचं एक बाजारपेठ म्हणून आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. ही योजनेच्या माध्यमातून लोकांनी खूप मोठा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे या शहराचा सर्वांगीण विकास होतो. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार, दोघंही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहरांचा विकास होतो आणि आमच्या या शिंदखेडा शहरामध्ये पाणी पुरवठ्याची योजना ही सरकारच्या माध्यमातून जी आम्हाला मंजूर झाली, तिचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आम्ही ठेवला आहे. मागच्या 30 वर्षापासून विना पाण्याची योजना असणारं शहर आज पाण्याची योजनामुळे अत्यंत उत्साहाचं वातावरण. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच, धनतेरसच्या दिवशी या योजनेची शुभारंभ होतो आणि तो विकासाचा मार्ग पाहून आम्हाला आमचे जे नगराध्यक्ष होते काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये, त्यांनी प्रवेश केला. काही पंचायत समिती सदस्यांनी केला, काही सरपंचांनी केला आणि मोठा प्रवेश देखील विकासाला, देवाभावांना पाठिंबा हा महाराष्ट्रामध्ये मिळतोय. येतो झाकी अभी बहुत कुछ बाकी आहे. खऱ्या अर्थाने आता दिवाळी होईल, फटाके फुटतील आणि याच्यानंतर ज्यावेळेस जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीचे फटाके फुटतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा भगवा आणि आमच्या महामित्रपक्षांचा, महायुतीच्या मित्रपक्षांचाच भगवा हा पुढे राहील असा विश्वास व्यक्त करतो. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.